नमस्कार. तर आज आपण अवकाळी पावसामुळे झालेल्या मार्चमध्ये नुकसान मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आज आपण पाहणार आहोत. शासनाच्या माध्यमातून मार्च 2026मध्ये नुकसानग्रस्त झालेले परंतु अद्यापही नुकसान भरपाई मंजूर न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 5 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिन्ही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्चसाठी नुकसान भरपाई वितरण करण्यात आलेले आहे. 164 कोटी रुपयांचा निधी यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. परंतु याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया, गडचिरोली असे काही जिल्हे वगळण्यात आलेले होते आणि या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 16,71,59,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 17,216 शेतकऱ्यांना 11,89,36,000 रुपये, तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 569 शेतकऱ्यांना 41,24,000 अशी एकूण 12,30,60,000ची नुकसान भरपाई या दोन जिल्ह्यांना, तर गोंदिया जिल्ह्यातील 465 शेतकऱ्यांना 31,63,000 रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3,873 शेतकऱ्यांना 4,09,36,000 रुपये अशी एकूण 22,123 शेतकऱ्यांना 16,71,59,000 एवढा नुकसान भरपाई आज या जी.आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईचे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत. आता लवकरच या नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येईल आणि त्याच्याबद्दल जे काही नवीन अपडेट येतील ते आपल्याला नक्की पोचवू. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बंधूंनो, तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.